विक्रोळी उड्डाण पूल लवकरच वाहतुकीस खुला होणार। उड्डाण पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण। वाहतुकीच्या अनुषंगाने मार्गरेषा आखणी देखील सुरू करण्यात आली आहे। मुंबई नागपूर प्रवास आता होणार सुसाट। समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं 5 जूनला लोकार्पण। इगतपुरी ते आमणे 76 किलोमीटर टप्पा गुरुवारपासून सेवेत दाखल। नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखा आज जाहीर होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची साधू महंतांसोबत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। कार असलेल्या आणखी 10,000 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी। महिला आणि बाल विकास विभागाच्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर। देशात कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर। 8 राज्यांमध्ये 100हून अधिक सक्रिय रुग्ण, तर केरळमध्ये सर्वाधिक 1,336 सक्रिय रुग्ण। मे महिन्यात पावसाचा उच्चांक देशभरात विक्रमी 159 मिलीमीटर पावसाची नोंद। मुंबईतही 107 वर्षातील सर्वाधिक पाऊस। पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधील रॅगिंग प्रकरणी 3 निवासी डॉक्टर 6 महिन्यांसाठी निलंबित। प्रत्येकी 1 लाखांचा दंड। विवाहितेला घरात डांबून खरतर 17 चटके। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांसाठी अमानुष प्रकार। पती आणि 2 नंदांविरोधात पीडितेची पोलिसात तक्रार। लाल परीचा आज वर्धापन दिन सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत पार पडणार सोहळा। राज्यभरातील एसटी स्थानकांमध्ये उत्साहाचं वातावरण। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज रंगणार आयपीएलचा क्वालिफायरचा दुसरा सामना। मुंबई इंडियन्स आणि पंजाब पैकी कोण फायनलमध्ये जाणार याकडे लक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।